श्री स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो, शुभ गुरुवार. बाळा, आज ही कथा ऐकताना तुझ्या मनात प्रश्नांची गर्दी आहे ना? डोळ्यांना झोप नाही, मनाला शांतता नाही. घरात मात्र अंधार आहे, बाहेरही अंधार आहे आणि आत तर त्याहून मोठं वादळ आहे. ही कथा आहे अशाच एका रात्रीची, ज्या रात्री सगळे दरवाजे बंद झाले आणि एकटाच उरला होता, तो म्हणजे स्वामींवरचा विश्वास. तो माणूस आयुष्यात खूप काही सहन करून थकला होता. कर्ज, आजार, अपमान, लोकांचे टोमणे यांच्याकडून काहीच होणार नाही, हे अपशब्द त्याच्या कानात रोज घुमायचे. त्या रात्री मात्र सगळं संपल्यासारखं वाटलं. घरात दिवा बंद, पोटात भूक, डोक्यात विचार आणि डोळ्यात मात्र अश्रू. तो जमिनीवर बसला, स्वामींचा फोटो हातात घेतला आणि पहिल्यांदाच मोठ्याने रडला. स्वामी, मी खूप थकलो आहे. आता माझ्यात शक्ती नाही. सगळे सोडून गेले, मी एकटा पडलो आहे. तू पण सोडणार असशील तर सांग. मी माझ्या मनाची तयारी करतो. त्या अंधारात, त्या शांततेत अचानक त्याला जाणवलं, कोणीतरी जवळ उभं आहे. डोळे उघडले आणि शांत पाहिलं तर कोणीच दिसलं नाही. पण छातीत एक ऊब जाणवली. मनात एक आवाज उमटला, घाबरू नकोस बाळा, मी इथेच आहे. तो दचकला. हे स्वप्न होतं का की मनाचा भास? असे प्रश्न त्याच्या मनात घोंगवायला लागले. पण त्या क्षणापासून त्याच्या श्वासात शांतता आली. भीती नष्ट झाली. रडणं थांबलं, हात आपोआप जोडले गेले. स्वामी, तू खरंच आहेस ना? त्या रात्री काही चमत्कार झाला नाही, पैसे आले नाहीत, प्रश्न सुटले नाहीत, पण मन शांत झालं. बाळा, ही स्वामींची खरी साथ असते. स्वामी साक्षात दिसत नाहीत, स्वामी संकेत देतात. कारण स्वामी आधी मन सावरतात आणि मग नशीब बदलतात. पुढच्या काही दिवसात घटना घडू लागल्या. हळू, शांत पण अचूक. जिथून आशा नव्हती तिथून मदत आली. ज्यांनी फोन उचलला नव्हता त्यांनी संपर्क केला, स्वतःहून आपली विचारपूस केली, स्वतःहून मदत केली. आजारी शरीरात हळूहळू ताकद येऊ लागली. तेव्हा त्याला कळलं, त्या रात्री स्वामी त्याच्यासोबत बसले होते, त्याचं रडणं ऐकत होते आणि म्हणत होते, रात्र कितीही काळी असली तरी पहाट माझीच असते. आज तो माणूस सुखात आहे, पण तो म्हणतो, माझं आयुष्य त्या रात्री बदललं, ज्या रात्री स्वामी माझे एकटेपणात माझ्या सोबत होते. बाळा, आज जर तू ही कथा ऐकत असशील आणि तुझी रात्र अंधारात जात असेल तर लक्षात ठेव, स्वामी रात्रीत जास्त जवळ असतात. कारण त्यावेळी माणूस खरा असतो आणि प्रार्थना सर्वात खोल असते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. मित्रांनो, स्वामी भक्तांनो, व्हिडिओ आवडला असेल तर आत्ताच लाईक करा. आणि खरंच हा संदेश, ही कथा तुम्हाला लागू होत असेल तर श्री स्वामी समर्थ माझी आई असं टाईप करा. आणि आपले असेच व्हिडिओ पाहण्यासाठी, धीर देणारे स्वामींचे विचार ऐकण्यासाठी आपल्या स्वामी कृपा मोटिवेशनल हब या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.